नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळे दात दाखवून अगदी उन्हासारखं जगजगीत हसायची ती. छोटेसे मानेपर्यंत कापलेले कुरळे पण काळेभोर केस, दोन्ही कानामागे तर्जनीने सरकवत राहणे हा जाळाच मुळी. तिच्या गोऱ्या पान तुकतुकीत कपाळावर मिहीर पिसासारखे दिसायचे ते केस. दवतीत बुडवून सरळ लिहायला सुरू करावं असं टोकदार धारदार नाक, काळेभोर आणि पाणीदार डोळे, इवलीशी जीवनी आणि त्याखाली त्याहून इवली हनुवटी. डाव्या गालाला खळी पडायची तिच्या. उंच सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कायमच निर्भीड करारी भाव. माझ्या समोरच्या टेबलावर 2-3 भली थोरली पुस्तकं घेऊन नोट्स काढत बसलेली असायची. उजव्या हाताने पुस्तकांचं पान उलटायला घेतलं की डाव्या हाताने डाव्या कानामागे केस सरकवायचे आणि पान संपूर्ण उलटलं की उजव्या हाताने उजव्या कानामागे. हे जवळजवळ प्रत्येक पानाला. निमुळत्या हाताच्या लांबसडक बोटांनी ती काहीही करत असली तरी काहीतरी कुसरीचं नाजूक घडतंय असंच वाटायचं. तिच्याकडे एक गोडुली पेन्सिल केस होती, त्यावर इटुकली जांभळ्या फुलांची नक्षी. त्या रंगाचं त्या आणि त्या इटूक फुलांचं वेड तिच्यात ठायी ठायी दिसायचं. कधी तिचा स्कार्फ, कधी हातरुमाल, कधी अंगात घातलेला ड्रेस, कुठून ना कुठून तरी ती इटूक फुलं डोकावायचीच. तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं, ही चवीचवीने जगत असणार तिचं आयुष्य. माझी भली थोरली पुस्तकं घेऊन मी लायब्ररीत माझ्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसले की आपल्या पुस्तकांची मांडामांड करताना एकदा समोर मांडलेला देखावा बघून घ्यावा. आजच्या देखाव्यातला जांभळा रंग किंवा चिमुकली फुलं कुठं दिसतायत ने निरखावं. तिचं कानामागे केस सरकवणे बघावं. आपल्या निरीक्षणशक्तीवर आपणच खुश व्हावं. इतक्यात तिनं आपल्याकडे बघावं. तिच्याही ओठावर नेहमीच ओळखीचं हसू फुटावं आणि मग पुस्तकात डोकं घालावं. हे निदान 15-1 दिवस तरी नित्यमानेने घडत होतं. एक दिवस ती स्वतःहून उठून माझ्या टेबलावर माझ्यासमोर येऊन बसली. ती समोरची खिडकी थेट माझ्या अंगावर वारा सोडते. बघ ना, माझ्या पुस्तकाची पानं, माझे केस सगळंच उडवतोय वारा. त्याला चुकून इथं येऊन बसते. मी उत्तरादाखल नुसतीच हसले, पण माझ्या डोळ्यातलं आश्चर्य लपलं नव्हतं बहुधा. सिडनीतल्या त्या लायब्ररीमध्ये माझं नाव, गाव, फळ, फूल काहीच माहीत नसताना या बाई माझ्याशी मराठीत बोलत होत्या. इतके मराठमोळे भाव आहेत का माझ्या चेहऱ्यावर की हिला मी मराठीच आहे अशी खात्रीच पटली. नुकतं लग्न झालेलं, नवलाईचे दिवस होते ते, त्यामुळे गळ्यात मंगळसूत्र होतं माझ्या. पण म्हणून मी मराठीच आहे हा शोध कसा काय लावला हिनं? माझ्या डोळ्यातल्या या असंख्य प्रश्नांना तिने डोळ्यानेच उत्तर दिलं. हसून फक्त माझ्या भल्या थोरल्या पुस्तकाच्या वरच्या बाजूला पाहिलं तिनं. कधीतरी उगाच चाळा म्हणून मीच मोठ्या अक्षरात मार्करने पुस्तकाच्या वरच्या बाजूला सगळी पानं एकत्र धरून माझं संपूर्ण नाव लिहिलं होतं मराठीत. मी टेबलावर पुस्तक ठेवून वाचताना तिनं माझं नाव अनेकदा वाचलं असणार. मी कपाळाला हात लावून हसले. आम्ही लायब्ररीच्या क्वायट सेक्शनमध्ये बसायची. ऑस्ट्रेलियात लायब्ररीच्या क्वायट सेक्शनमध्ये शिंक येणं हाही गुन्हा होता. म्हणून पुढे काही न बोलताच तिनं तिच्या युडीचं ID दाखवलं आणि हात पुढे केला. मीही माझं ID दाखवलं आणि हात मिळवला. तिच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मला दाखवून कसला अभ्यास करते ते दाखवलं तिने. गायनॉकॉलॉजी, ऑब्स्टेट्रिक असल्या विषयाची पुस्तकं होती तिची. मग तीही तिला माझी कॅपची पुस्तकं दाखवली. खरं तर कोण बाई, कुठली तू असले अनेक प्रश्न तोंडाबाहेर निसटायला बघत होते. पण आमच्या एवढ्या बोलण्यानेही डिस्टर्ब झालेली आसपासची 3-4 टाळकी चुकली. नाईलाजाने आम्ही दोघींनी गडबडीने आपापल्या पुस्तकात डोकं घातलं. त्यानंतर आम्ही दोघी नियमित एकाच टेबलावर बसू लागलो. एकमेकींसाठी जागा अडवू लागलो. इटूक फुलांच्या आणि जांभळ्या रंगाच्या सोबतीला तिचा आवडीचा मोगराही नाकाला जाणवायचा रोज. इवल्याशा डबीत 10-12 बदामाचे तुकडे आणि 10-12 काळ्या मनुका घेऊन यायची ती. पलीकडच्या टेबलावर बसायची तेव्हा तिच्या आणि पुस्तकाच्या मध्ये ती डबी ठेवलेली असायची. माझ्या टेबलावर बसायला आल्यावर तिने मलाही तो सुकामेवा दिला. मी माझ्या जवळचे चणे पुढे केले तर दोन्ही हात कानशिलावर मोडून, शहाणी ग माझी बाय ती, असलं काहीतरी पुटपुटली. माझ्या चण्यांची सगळी डबीच उचलून तिने तिच्या आणि पुस्तकाच्या मध्ये ठेवली आणि डोळे मिचकावत हसली. तिचं सगळंच नीटकं असायचं. एकसारख्या झिजलेल्या आणि
धारदार टोक काढून ठेवलेल्या तिच्या पेन्सिली केस मधल्या पेन्सिली एकाच बाजूने झिजलेलं खोडरबर, पेन्सिल केसच्या बाजूलाच हाताचं घड्याळ काढून ठेवायची आणि घड्याळाच्या बाजूला एक टिश्यू पेपर, तेही नीटकं सगळं सरळ रेषेत मांडून ठेवलेलं असायचं. वाचण्याच्या नादात कशालाही धक्का लागलाच तर लगेच ते नीट करून ठेवायची. एक दिवस तिनं निघायच्या आधी माझ्या पुस्तकावर एक टिश्यू पेपर ठेवला आणि माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. बघितलं तर त्यावर काहीतरी लिहिलं होतं तिनं. मी चिठ्ठी तत्काळ उघडून वाचली. सुवाच्य वाटोळे, सरळ मोकळे का काय म्हणतात ते सगळे गुण तिच्या अक्षराला लागू होते. भेटूया की ग एकदा या लायब्ररीबाहेर. उद्या काय करतेस? 3:45. उजव्या हाताच्या खिडकीतला तो जांभळा गुलमोहर, तिथे तुझी मी वाट पाहते. आणि खाली स्माइलीच्या ऐवजी एक इटूक हसरं फूल. त्या खिडकीतल्या जॅकेरांडाकडे आम्ही दोघी रोज आलटून पालटून बघत असू. तोच तो जांभळा गुलमोहर. माझी चिठ्ठी वाचून होईतोवर ती क्वायट सेक्शनच्या दरवाज्यापर्यंत पोचली होती. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतानाच तिने वळून पाहिलं. मी थम्स अप केलं. पुन्हा तिने डोळे मिचकावले. दुसऱ्या दिवशी 5-1 मिनिटात आधीच पोचले. मी त्या जांभळ्या गुलमोहराखाली तिच्या चिठ्ठीतल्या ओळी गुणगुणत बसले होते. हर्षाचा जल्लोष करून जेथे प्रीत नदीची एकरूपते. मस्तेनं गाणं हे माझ्या मम्माला खूप आवडायचं. लिंबाच्या रंगाच्या सिल्कीशी ड्रेसवर मूठभर जांभळ्या रंगाची इवली फुलं उधळावी तसलं प्रसन्न ल्याली होती ती आणि ओठावर तेच नेहमीचं सोनमाकलं हसू. आम्ही मिठीच मारली एकमेकींना. त्या जॅकेरांडाच्या कट्ट्यावरच बसलो. आवडायचं म्हणजे ती निघून गेली ग. मी खूप लहान असताना. देवाघरी का अजून कुठे देवच जाणे. का अजून कुठे म्हणजे? मी कळूनसुद्धा बाळवाटासारखं पुन्हा विचारलं. ते असं जातात म्हणे कुठे देवाघरी वगैरे. मला काय नक्की माहीत नाही. काय बोलावं ते न सुचून मी उगाच कपाळ खाजवल्यासारखं केलं आणि नाकाच्या शेंड्यावरून तर्जनी फिरवली. तुला माहितीये, तू असं नेहमी करतेस. तुझ्या पुस्तकांचं प्रत्येक पान उलटताना. दोन्ही हातांनी स्वतःचे केस कानामागे करत ती म्हणाली. मी हसले आणि म्हणाले, आय एम सो सॉरी टू हिअर अबाउट युअर मम. चल ग, मी इतकी लहान होते की मला आठवतही नाही. माझी मम्मा. बाबा मस्ते. तोच मग मम्मा झाला आणि जोडीला आजी. ती बाबा झाली माझा. जिकडे भारतातल्या घरात ती दोघं आणि इथे मी लिव्ह इनमध्ये राहते माझ्या बॉयफ्रेंडबरोबर. तुझ्या घरी कोण कोण असतं? मला एकावर एक धक्के बसत होते. चौकटीतलं आयुष्य जगलेली मी. आईवडिलांची एकुलती एक लेक. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झाले लग्न आणि त्याच कुंकवाच्या धन्याबरोबर आयुष्यातलं पहिलं परदेशागमन. हे चौकटी बाहेरचे किस्से कायम कुणाचे. माझ्या जवळच्यांच्या परिघात अशा चौकटी बाहेरच्या आयुष्यांना फक्त मैत्रिणीबरोबर मारायच्या गप्पात जागा होती. माझं आत्ताच 4 महिन्यापूर्वी लग्न झालं. नवरा आधीपासूनच शिकत होता इथे राहून. मी लग्न झाल्यावर आले भारतात. जवळचे असे माझे आई-बाबा आणि सासू-सासरे. सख्खी भावंड आम्हाला दोघांनाही नाहीत. अरे वा मस्त. म्हणजे तुम्ही दोघंसुद्धा एकुलती एक माझ्यासारखी. मला न तुझ्या मंगळसूत्रातल्या 2 इवल्या वाट्या खूप आवडल्या. निदान हे असं मंगळसूत्र घालायला तरी लग्न करायलाच हवं. मी खुदकन हसले. माझ्या मंगळसूत्राशी खेळत तिला विचारलं, मग तू इथे काय करतेस? रिसर्च वर्क. सोप्या शब्दात सांगायचं तर व्हायरस मेथड ऑफ बर्थ कंट्रोल अँड देअर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म इफेक्ट्स, इस्पेशली पिल्स. ज्या काही बाजारात आजकाल वाय पिल, झेड पिल सर्रास उपलब्ध आहेत आणि तुझ्या माझ्यासारख्या मुली त्या बिनधास्त वापरतात, त्याचा खरं तर बाईच्या संपूर्ण अस्तित्वावर खूप मोठा परिणाम होतोय. त्याबद्दल रिसर्च. हो, दॅट इज इंटरेस्टिंग. पण त्याचा काय रिसर्च? तशा पिल्स घेणं योग्य असतं का? मी आपला पुस्तकी प्रश्न विचारला. योग्य अयोग्य आपण कोण ठरवणार? पण त्या वापरण्यावाचून पर्यायही नाहीये. आता असं बघ, हल्ली खूप कमी वयात मुली वयात येत आहेत आणि सगळ्या काही तुझ्यासारखं पटकन मंगळसूत्र घालून बसत नाहीत.
शिक्षण, करिअर असं करत लग्न खूप उशिरा होता येतं. मग मधल्या काळात शारीरिक गरजा भागवायच्या कशा, अशा गोष्टींचा मोह होणं अनैसर्गिक नाही आहे. पण त्याचे परिणामही मुलींनाच भोगावे लागतात गं. आणि तेही भीषण आहेत. माझ्या चेहऱ्यावरचे टिपिकल केविलवाणे भाव तिला दिसले असणार. साध्यासुध्या मध्यमवर्गीय मानसिकतेची मी. असे विषय पहिल्याच भेटीत एखाद्या परक्या मुलीसमोर निघाली की काय बोलायचं न सुचून अगदी बावळट केविलवाणी अस्वस्थ होणारच. जाऊ दे, कधीतरी फुरसतीत सांगेन. अगदी खरं सांगू का, हा रिसर्च वगैरे सुद्धा एक बहाणा आहे. मला आजी आणि बाबाबरोबर जाम बोर व्हायला लागलं. त्यांना माझं लग्न उरकून टाकायची घाई आणि मला असं ठरवून लग्न करायचंच नव्हतं म्हणून आले पळून. पण इथे ढोर मेहनत करावी लागते यार. रात्री हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट आणि दिवसा अभ्यास, त्यातून वेळ मिळाला तर प्रेम बिम. यार, असं बोलता बोलता खेळायला तरी गळ्यात काहीतरी घालायला हवं यार. माझं मंगळसूत्राशी खेळणं तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. माझ्यापेक्षा चांगली 7-8 वर्षांनी मोठी होती ती. तिचं बोलणं मला परीकथेसारखंच होतं. अशा गोष्टी सांगून ती चिमुकल्या फुलांचा ड्रेस घातलेली परी उडून जाईल असंच वाटलं मला. तिची बोलतानाची हातांची कवायत बघण्यासारखी होती. कुणी हात बांधले हिचे तर मुकीच होईल ही, असला काहीतरी एडचाप विचार करत असताना तिने माझ्या डोळ्यासमोर हात फिरवला. ओय कुडी, किती खो गई. मग किती वर्ष झाली इथे येऊन? कुठला विजा? इथले पहिले दिवस कसे गेले? इथलं क्लायमेट, इथली लोकं, असलं बरंच काही बाही बोललो. म्हणजे तीच बोलत होती बरंचसं. मी ऐकत होते. चला, आपली पुस्तकं वाट बघतायत, निघूया का? मी घड्याळात बघत विचारलं. माझ्या नकळत मी तिच्यासारखं बोलून गेले होते. हो शी बाबा, जायला हवं नाही. पण अजून खूप बोलायचं तुझ्याशी. उद्यासुद्धा भेटूया इथेच आणि या कट्ट्यावर. अशीच श्यामल वेळ सखे ग. कसा रंगला खेळ. गोडच गायली ती. तू गाणं शिकलीयेस? पुन्हा प्रश्न निसटला. आजीने शिकवलं. ती शास्त्रीय गाते, मी आपलं गुणगुणते. उद्या भेटूया का ते सांग, की तिने पुन्हा गळ घातली. मलाही तिच्याकडून खूप काही जाणून घ्यावं असं वाटत होतं. तिला मी सुद्धा इंटूक फुलासारखीच दिसत असे ना बहुधा. इंटूक आयुष्य जगलेलं एक इंटूक फूल. मी खरं तर भारावून गेले होते, पण गांगरूनही गेले होते. पहिल्याच भेटीत तिचं सगळं आयुष्य तिने सताड उघडून दाखवलं होतं. कधी कधी माणसाचा मोकळेपणाचा अस्वस्थ करतो नाही आपल्यासारख्या चाकोरीतल्या लोकांना. उद्या नाही जमणार, बघू, परत भेटू कधीतरी. ठरवू, मी बोलून गेले. ओके, लायब्ररीत तर भेटशीलच ना पुन्हा? कबूतर जा 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 खेळूया. तिने पुन्हा एकदा मला मिठी मारली आणि आम्ही क्वायट सेक्शनमध्ये आपापल्या पुस्तकात हरवलो. त्या रात्री भारावल्यासारखं सगळं जाऊन नवऱ्याला सांगितलं. माझ्या आधी 5-1 वर्ष त्याने सिडनीत काढली होती. त्याला हे नवीन नव्हतं. तो हसला आणि एवढंच म्हणाला, तिच्याशी बोलणं बंद नको करू. ती तुझ्याहून वेगळी असेल, पण म्हणून वाईटच असेल असं नाही आहे. त्यांचं हे बोलणं मला सर्वार्थाने पटलंच असं नाही, पण कुठेतरी आत मनाशी घट्ट बांधून ठेवलेली एखादी गाठ सैल झाली इतकंच. माझ्या आणि तिच्या भेटीगाठी वाढल्या. कधी त्या जांभळ्या तळी, कधी जिथे फलाटाला आगगाडी मिळते, कधी त्या तिथल्या पलीकडल्या कॅफेटेरियात आम्ही आमच्या अभ्यासाच्या आधी किंवा नंतर भेटत असू. तिचं गोष्टीवेलाळ बोलणं ऐकत राहावंसं वाटायचं. एखाद्या पुस्तकासारखं वाचूनच काढत होते मी तिला जणू. बाबा एक नंबर आर्टिस्ट आहे माझा, खूप सुंदर ऑइल्स काढतो. मम्मा उगाच नाही प्रेमात पडली त्याच्या. आधी प्रेमात पडली आणि मग लग्नात पडली. प्रेमात पडतात तसंच की. तू नाही का पडलीयस? आणि मम्मा खरं तर तशी काहीच करायची नाही, पण म्हटलं तर बरंच काही करायची. ती शिल्पकार होती असं बाबा सांगतो. तिथेच तर भेट झाली त्यांची आर्ट्स कॉलेजमध्ये. पण मम्मा कविता करायची, लहान मुलांसाठी गोष्टी लिहायची, गायचीही सुंदर. पण माझ्यासारखीच या गाण्यातली एक ओळ त्या गाण्यातल्या दुसऱ्या ओळीला जोडत. ही बघ, असं म्हणून तिने तिच्या फोनवरचा आईचा फोटो दाखवला. तिच्या आईची साडी बघितली आणि इटूक जांभळ्या फुलामागचं गुपित कळलं.
किती सुंदर होती तुझी मम्मा, तशीच दिसतेस तू. बाबा पण हेच म्हणतो. मग तू मेडिसिनमध्ये कशी वाट चुकलीस? चुकले नाही ग, आवडतं मला हे. आजीच्या पायावर पाय ठेवला आहे मी, असं म्हणतात लोक. आजी, सुलभ प्रसूती गृह आहे आमचे पुण्यात. गेल्या 30 वर्षात 1001 पुणेकर तरी आमच्या मदतीने जन्माला आलेत. आजीच्या मागे जायचे रोज दवाखान्यात कोरी करकरीत बाळं बघायला. मग उत्सुकता वाढली आणि रीतसर शिक्षणच घेतलं. मी यापुढे अजून काही विचारायला जाणार तेवढ्यात म्हणाली, हे आता माझं बास. तुझं सांग. चलो राणी बताओ तुम्हारी कहाणी. माझी कसली गोष्ट? आई पोस्टात, बाबा बँकेत आणि तू ऑस्ट्रेलियात. नवऱ्याबरोबर. म्हणजे एक था राजा एक थी राणी, दोनों मिल गए. खतम कहाणी. सरळ सोपं साधं आयुष्य. मस्त आहे. असं असायला हवं. नाहीतर आमचं भला मोठा गुंता सोडत बसायचं. असला कसला गुंता झालाय. बरं चाललंय की. काय ग? ठीक चाललंय न. काय दगड ठीक. तू खूपच शहाण बाळ आहेस. जरा छानशी वेडी हो बरं, मग तुला कळेल माझा गुंता. तुझ्यापेक्षा 8 उन्हाळे जास्त बघितलेत मी. अजून लग्नात नाही पडले. मी कधी घालणार तुझ्यासारखं मंगळसूत्र? परवा आजीला म्हटलं फोनवर, मंगळसूत्र घालावंसं वाटतंय, तर म्हणाली कुंकवाला धनी शोधा आधी, मग चांगलं करून देत होते लग्न. भारतात तर आलीस पळून. ठरवून लग्नात पडता येतं, पण ठरवून प्रेमात कसं पडणार? मला आधी प्रेमात पडून मगच लग्नात पडायचं. म्हणूनच तर राहते नी लिव्ह इनमध्ये. तुझ्या घरी माहिती हे? मी बावळटासारखं विचारलं. अर्थात मी त्यांच्यापासून काहीच लपवत नाही. खरं तर मी कोणापासूनच काहीच लपवत नाही. बाबाला आधी थोडा धक्का बसला. पंजाबी छोरा. पण मग आजी म्हणाली, भारतीय आहे ना, चांगभलं. मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे त्यांचं? तो मस्त स्वयंपाक करतो सगळा. पोळ्यासुद्धा. एकदा तुझ्या नवऱ्याला घेऊन घरी जेवायला, तिच्या घरी जेवायला जायचा योग काही आला नाही. माझी सेमिस्टर संपली. मग मी लायब्ररीत जाणंही बंद केलं. माझ्या घराजवळ मला एक स्टडी सर्कल मिळालं. तिथे बसून मी अभ्यास करायचे. तरी कधी कधी मेसेज यायचा फोनवर, त्या तिथे मॉलमध्ये. तिकडे 1 वाजून पाव तास लोटल्यावर. मला जमणार असेल तर मी थम्स अप पाठवते, नसेल जमणार तर तिच्याच भाषेत उलटा थम्सअप. पण आम्ही बघता बघता वर्ष उलटली. माझं CP पूर्ण झालं. तिनेही तिचा प्रबंध पूर्ण केला. मग मध्ये जवळजवळ वर्षभर संपर्क तुटला. माझं डोहाळ जेवण होतं. सगळ्या जुन्या नव्या इकडच्या तिकडच्या लहान मोठ्या सख्या गोळा झाल्या होत्या. तिलाही बोलवलं होतं. गर्भरेशीम नऊवार नेसून आली होती. पिवळ्या जर्द रंगावर जांभळे इवले टिपके. माझ्या डोहाळ जेवणाला माझ्यासकट सगळेच तिच्याकडेच बघत होते. खोटा आंबाडा, चंद्रकोर, नाकात नथ. सकाळच्या कोवळ्या लूस उन्हासारखं तिचं सोलमाखलं रुपडं खूप लोभस दिसत होतं. सगळ्यात गंमत म्हणजे गळ्यात मंगळसूत्र होतं बाईच्या. पंजाब्यामध्ये हे सगळं करत नाहीत. मला असलं भारी वाटलंय न तू डोहाळे जेवणाला बोलवलंस म्हणून. पण तू बोलावलं नाहीस लग्नाला. मी जराशा नाराजीने म्हटलं. मी आणि माझा नवरा एवढंच होतो. आजी आणि बाबा पण नव्हता. इथे लग्न केलं आणि गेल्याच महिन्यात भारतात जाऊन पाया पडून आलो. येताना 3-4 मंगळसूत्र घेऊन आले. तुझ्यासारखं पण आणले एक. अभिनंदन तुझंसुद्धा. आणि आशीर्वाद देते, एक मस्त भिंगरी जन्माला येऊ आणि तुला ती छानसं वेड लावो. माझ्या डोळ्यावरून हात फिरवून मला गच्च मिठी मारली तिने आणि जाण्यासाठी पळली. किती छान दिसतेस आज. मी न राहून म्हटलंच शेवटी तिने. जाता जाताच मागे वळून डोळे मिचकावले. होतं असं कधी कधी चुकून, असं म्हणत दरवाजापाशी पोचली आणि तिथूनच माझ्याकडे बघून ओरडली, ऐक, तुझं बाळ मी जन्माला घालत नाहीये याचं खूप वाईट वाटते मला. आणि दरवाजा उघडून पसार झाली. सगळ्या बायका माझ्याकडे डोळे वटारून बघायला लागल्या. ती गायनाकॉलॉजिस्ट आहे ना म्हणून. म्हणाली तसं. मी कसं बसं सावरले. तिच्या तोंडात साखर पडली. भिंगरीच
जन्माला आली. एका शुक्रवारी सकाळी फोन आला, आज कुठेतरी जा वे असं वाटते. येऊ का तुझ्या भिंगरीला बघायला? 10ला पाऊण तास शिल्लक असताना उगवते. जेवायलाच येते ग. तेव्हा माझे आईबाबा घरी होते. मला नाही म्हटलं तरी थोडं टेन्शनच आलं होतं. भलत्या वहिवाटेने जाणार हे पाखरू आईसमोर काय बोलेल आणि काय नाही. पण दृष्टी लागणे इतकं समजुतीचं वागली. दिवसभर होती माझ्या घरी. बाळ वाढवण्याच्या दृष्टीने खूप छान सूचना केल्या मला. तिच्या आजीला फोन करून घरगुती औषध विचारून घेतली. ती सांगितली. एवढंच कशाला, आईला स्वयंपाकात मदत करू गेली. माझ्या आईला काकू काकू म्हणत आईच्या मागे मनसोक्त स्वयंपाकघरात लुडबुडून घेतलं तिने. मी या कांद्याला चिरते, या ताकाला घुसळू का, काकडीची साल्टं काढू का, मी पोळ्या करते आज. मला घडीच्या पोळ्या करता येत नाहीत, पण पोळ्यांच्या घड्या करता येतात. मस्त फुलके करते. तुम्ही निवांत बसा बरं. मी तिची मोठी बहीण आहे, पर्यायाने तुमची मुलगी, म्हणजे लेक लाडकी या घरची. जा तुम्ही बाहेर जा बरं. असलं सगळं स्वयंपाकघरातून ऐकू येत होतं. थोड्या वेळाने आई बाहेर आली आणि हुश्श करून बसली. काय मुलगी आहे का? भिंगरी भिंगरी आतून आवाज आला. जाताना मला घट्ट मिठी मारली नेहमीसारखी. पुढल्या आठवड्यात मेलबर्नला मूव होते. मला तगडी नोकरी मिळाली. माझ्या आवडीचं काम आहे. नवरा पण होईल मूव काही दिवसातच. माझ्या मागोमाग इथले दाणे संपले. तुला मेसेज टाकून भेटायला बोलवता यायचं नाही आता. आम्ही खरं तर काही नेहमी भेटत नव्हतो, पण तरी उगीच डोळ्यात पाणी आलं. दोघींच्याही एका फोनच्या अंतरावर आहोत असं म्हणायचं. आजी बाबाला समजावते असं. मी हसले. चला काका काकू येते. काळजी घ्या आमच्या मुलीची. जा मुली जा. दिल्या घरी सुखी राहा. असलं गुणगुणत निघून गेली. माझ्या लेकीसाठी सॅटिनचा पांढरा शुभ्र फ्रॉक आणला होता तिनं. त्याच्या गळ्याजवळ नाजूक जांभळ्या फुलांची नक्षी होती. तसलेच बुटू मिटन्स आणि टोपडंसुद्धा. शिवाय मला एक गिफ्ट कार्ड दिलं. ती गेल्यावर उघडून बघितलं तर आत एकच ओळ होती. स्वतःसाठीच वापर प्लीज. आणि एक हसरं फूल बहुधा कायमचंच आपल्या आयुष्यातून निघून गेलं असं वाटलं मला तेव्हा. नंतर जेव्हा तिच्याबद्दल विचार करायचे तेव्हा वाटायचं, माझ्या आत्ताच्या या वयात भेटली असती ना मला ती, तर कदाचित अजून छान मैत्री झाली असती आमची. तेव्हा गांगरून जाऊन मी फारसं काही बोललेच नाही तिच्याशी. आत्ता भेटली असती तर मी तिला अधिक छान समजून घेऊ शकले असते. गेल्या 5-6 वर्षातल्या सिडनीतल्या वास्तवात अनेक जणांना भेटले होते. अनेक अनुभव घेतले होते. अनेक माणसं जवळून बघितली होती. आता माझ्या बाजूची चौकट मी बऱ्यापैकी मोकळी केली होती. मनाशी मारून ठेवलेल्या बऱ्याच गाठी मोकळ्या झाल्या होत्या. माझ्या कक्षा रुंदावल्या होत्या. आता ती जवळ असायला हवी होती. पण चणे असले की दात नसतातच. 3-4 वर्षे उलटून गेली आणि माझ्या नवऱ्याला मेलबर्नमध्ये नवीन नोकरी मिळाली. आम्ही तिकडे जायचं ठरवलं. मधल्या या 3-1 वर्षाच्या काळात तिच्याशी अगदी जुजबी संपर्क होता. खरं तर आम्ही सतत भेटत राहिलोय असं नव्हतंच मुळी. पण ती जेव्हा भेटायची तेव्हा कडकडून भेटायची. त्या भेटीचं भूत नंतर अनेक महिने डोक्यावर बसायचं. अनेक गोष्टींचा विचार करायला लावायचं. पण ते पूर्वी. आता थोडीफार का होईना मीही बदलले होते. आता भेटली तर असं नाही व्हायचं. आम्ही मेलबर्नमध्ये येऊन एखादा महिना झाला असेल. माझं पिल्लू 3-1 वर्षाचं झालं होतं. घराजवळच्याच एका किंडीत लेकीचं नाव घातलं. एक दिवस सकाळी असंच तिला सोडायला किंडीत गेले होते. शाळेच्या दरवाज्यात सगळ्यांचे स्ट्रोलर्स पार्क केलेले असायचे. तिथेच मी आमचाही स्ट्रोलर पार्क केला आणि लेकीला वर्गापर्यंत सोडायला गेले. परत येऊन बघते तर स्ट्रोलरमध्ये एक टिश्यू पेपर, त्यावर काहीसं लिहिलं होतं म्हणून उघडून वाचलं. समोरच्या बागेतला जांभळा गुलमोहर. उद्या भिंगरीला शाळेत सोडलंस की खाली एक हसरं फूल. मी थम्स अप करायला आजूबाजूला पाहिलं, पण ती कुठेच दिसली नाही. तिला फोन करून बघितलं, पण तो व्हॉईसमेलवर गेला. मग ती नुसताच थम्स अपचा मेसेज पाठवला. तिनं हसरं फूल एवढं 2च शब्द लिहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पोहोचली शाळेत. स्ट्रोलर पार्क करताना बाकीच्या स्ट्रोलरवरून सहज नजर फिरवली तर एका स्ट्रोलरला जांभळ्या इटूक फुलांचा स्कार्फ लटकवला होता. मला आश्चर्य, आनंद सगळं एकाच वेळी होतं. माझ्या लेकीला वर्गात सोडून बाहेर आले तर ती समोरच्या जॅकॅरांडाखाली अंगभर जांभळी फुलं मिरवत, नेहमीच हसत, दोन्ही हात पसरून माझ्यासमोर उभी आम्ही एकमेकींना घट्ट मिठी मारली. वाट पाहून जीव शिणला. ती गुणगुणली, तुझं कोण भिंगरी की बोहरा? मी न राहून झटकन विचारलं, बोहरा पण माझा नाही, म्हणजे कागदोपत्री मीच आई आहे त्याची, पण जन्मदाती नाही. म्हणजे माझा पुन्हा एक बावळट प्रश्न. अगं, दत्तक घेतलं त्याला 2 वर्षापूर्वी. आमच्याच प्रसूतिगृहात जन्माला आला तो. त्याच्या वडिलांनाही आजीनेच जन्माला घातलेलं. सगळं कुटुंबच आमच्या ओळखीचं. त्याचे आईवडील एका अपघातात गेले. त्याला सांभाळणारं कुणी उरलंच नाही. मला मूल दत्तक घ्यायचंच होतं. मग त्यालाच घेऊन आले. अगं, पण मग तुझा नवरा? त्याला चाललं त्याच्याशी लग्नच मी या अटीवर केलं होतं की स्वतःचं मूल होऊ द्यायचं नाही. मूल दत्तक घ्यायची का? स्वतःला मूल होऊ शकत असतानाही? अर्थात. अगं, लोकसंख्या हा केवढा मोठा प्रश्न जगासमोरचा. माझ्या रिसर्चचा हाही एक भाग होता. या क्षेत्रात असताना त्या प्रश्नांची धग खूप जवळून जाणवते गं. आपल्या पोटी जन्माला आलं कीच आपलं असं का मानायचं? मग नको असताना जन्माला आलेली, नको त्या अवस्थेत, परिस्थितीत जन्माला आलेली लेकरं, त्यांनी कुणाकडे बघायचं? जी आधीच जन्माला घातली आहेत, ज्यांना कुणी वाली नाही, अशी लेकरं सांभाळूये की? तुझ्या नवऱ्याला पटलं हे? लग्नाच्या वेळी पटलं म्हणाला, पण नंतर त्याचे आईवडील त्याला भरीस पाडायला लागले आणि तो मला, माझ्या तत्वाला उरड घालणं नाही जमलं गं त्याला. आम्ही वेगळे झालो. मग या मुलाला एकलीच सांभाळतेस? एकटी का? बाबा आणि आजी आहेत की, येतात ते इथे माझ्या मदतीला. आता माझ्याबद्दल राहू दे. तुझं सांग, भिंगरीने अजून वेड लावलं की नाही तुला? चलो राणी, बता दो तुम्हारी कहाणी. माझी कसली गोष्ट? नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली इथे मेलबर्नमध्ये, म्हणून गेल्याच महिन्यात आलोय आणि लेक या शाळेत आहे. मस्त. एक था राजा एक थी राणी, दोन मिल गये. खतम कहाणी. सरळ सोपं साधं आयुष्य. नाहीतर मी बघ अजून गुंता सोडवत बसले. आता कसला गुंता? स्वतःला चौकटीत अडकवून घ्यायचा. खूप प्रयत्न केलं ग मी, पण माझ्यासारखी षटकोनी आयुष्य चौकटीत बसवायला गेलं न की एकतर चौकट तरी मोडते, नाहीतर आयुष्य तरी. मी चौकट मोडायचं ठरवलं, पण आयुष्यालाही थोडी धस लागलीच ग. माझं प्रेम होतं ग त्याच्यावर, अजूनही आहे. मी काय बोलावं ते न सुचून कपाळ खाजवलं आणि नाकावरून तर्जनी फिरवली. तुझी ही सवय अजून नाही गेली? तिनं कानाजवळचे केस कानामागे नेत विचारलं. मी नुसतीच हसले. पुन्हा एकदा भारावून गेले होते आणि गांगरूनही. माझी चौकट कितीही रुंदावली तरी ती चौकट तिचा षटकोन सामावून घेईल एवढी मोठी नाही व्हायची. तिला समजून घ्यायला मला नव्यानेच जन्मावं लागेल. ती मात्र तशीच हसत होती, सगळे दात दाखवून, उन्हासारखी, घनघोर वादळा पावसानंतर पडलेल्या नाजूक ओल्या कोवळ्या उन्हासारखी. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.